जय भी मित्रांनो, आधी तुम्ही या कुत्रीचा व्हिडिओ बघा। का कटोरा तुमने ले रखा है, 33% पे तुम पास होते हो। कोई है तुम्हारी हैसियत? कई बार तो लगता है कि इन पर जो झाड़ू बंदी थी वो सही ही बंदी थी। तुम्ही पाहिलं असेल या व्हिडिओ मध्ये ही कुत्री भोसडा चोदी काय म्हणत आहे की तुमच्यावरती जी झाडू बंदी होती तीच बरी होती, जे आमच्या कमरेला झाडू बांधले होते तेच बरे होते। ही काय म्हणत आहे, ही कुत्री म्हणत आहे। मुळामध्ये आंबेडकरवाद्यांचे संस्कार हात, नाही तर आम्ही रांडला रांड म्हणू शकता आणि चिनाला चिनाल सुद्धा म्हणू शकता। बाबासाहेब आंबेडकर व एकंदरीत तमाम बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या अनुयायाचा अपमान जर अशी कुत्री करत असेल तर मग अशा कुत्रींना तिच्याच भाषेमध्ये उत्तर दिल्या जाईल। हिचं नशीब की हिनं महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्रात राहिली असती तर हिनं आता फक्त आणि फक्त फोटो फ्रेम मध्येच राहिली असती। अशा अनारस अवलादी RSS न व त्याच्या पिल्लावळीनं पोचलेल्या आता ज्याचं काम फक्त तोंडातून बू वकणं आहे, बू वकत राहतात। इथल्या अल्पसंख्याकांविरोधात वकत असतात, इथल्या दलितांविरोधात वकत असतात व इथं जे काही लोक भारतीय पुरोगामित्वाला भारताच्या धर्मनिरपेक्षतेला मानतात त्याच्या विरोधामध्ये बू वकत राहतात। मुळामध्ये पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर ही जी कुत्री एवढी फनफन करत आहे हिचं बी कायच नसलं असतं। हिला सुद्धा एखाद्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लग्न लावून दिलं असतं आणि हिला सुद्धा जिवंत चितेवरती बसवलं असतं, किंवा हिला केश वेपन करून हिला होंड करून घरामध्ये ठेवलं असतं। जर बाबासाहेब आंबेडकर जर संविधान लिहिलं नसलं असतं तर हिच्याकडून अश्वमेध यज्ञ ज्याच्यामध्ये अश्वाकडून काय काय करून घेतले जाते ते सुद्धा या बाईकडून करून घेतलं असतं जर बाबासाहेब जन्माला आले नसते। तर या कुत्रीनं आमच्यावरती टीका करण्याआधी स्वतःला पाहावं, तर बाबासाहेब नसले असते तर तुला व्हिडिओ बी करायला नसता कुत्रे।